कॉन्फरन्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला विशेष करून नागपूर नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय नीताताई ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे। माझ्याबरोबर मी अर्चना डेहनकर, भारतीय जनता पक्ष प्रदेशाची सचिव। माझ्यासोबत या ठिकाणी या अभियानामध्ये महिला मोर्चाकडनं काम बघणाऱ्या आपल्या प्रगतीताई पाटील, स्थापत्य समितीच्या सभापती सन्माननीय अश्विनीताई जिचकार, मसरामताई या ठिकाणी उपस्थित आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2 दिवसाआधीच देशभराला संदेश दिला। जो संदेश होता देशव्यापी, आपलं भाजपाचं देशव्यापी नारी शक्ती अधिनियम जे बिल आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला संदेश दिलेला होता। खरं तर येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला देशाच्या संसद भवनामध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम बिलावर विशेष सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने या बिलाला देशव्यापी अभियान राबवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने संपूर्ण देशामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम बिल जेव्हा पारित होणार, विधानसभा लोकसभेमध्ये 33% आरक्षण महिलांना मिळणार आहे आणि त्यालाच अनुसरून संपूर्ण देशभरामध्ये जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाला राबवण्याकरता 15 आणि 16 एप्रिल रोजी प्रत्यक्ष लोकसभा क्षेत्रात पदयात्रासह अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये विशेष करणं म्हणजे खरं तर आपण जर पाहिलं तर महिला सक्षमीकरणाचे संपूर्ण जी आकडेवारी आहे, जी उपलब्ध आकडेवारी आहे, त्याच्यामध्ये असं एक अनुमान आहे की महिलांना आपण सक्षमीकरणाच्या दृष्टीने जर राजकीय क्षेत्रातही पुढाकार जर घेतला तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती $60 ट्रिलियन पेक्षाही अधिक होईल असं अनुमान आहे। सक्षमीकरणाच्या दृष्टीचे जी आकडेवारी आहे, आज ती आकडेवारी खरं तर अशी आहे म्हणजे 72% पेक्षाही अधिक महिलांची नावावर नोंदणी झालेली आहे। या देशामध्ये पदवीधर ज्या महिला आहेत त्या साधारणतः 73% या महिला पदवीधर आहेत। माननीय मोदीजींनी ज्या कल्याणकारी योजना राबवल्या त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर सहभाग कोणाचा असेल तर तो महिलांचा आहे। मग ती मुद्रा योजना असेल तर त्या मुद्रा योजनेमध्ये साधारणतः 69% लाभार्थी या महिला आहेत। उज्ज्वला गॅस योजना याच्यामध्ये साधारणतः 10 कोटीपेक्षाही LPGच्या जोडण्या ज्या झाल्या त्याच्यामध्ये महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे। त्यामुळे एकंदरीत राजकीय सहभाग म्हणजे विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग, त्या कंपॅरिझनमध्ये राजकीय क्षेत्रामधला महिलांचा सहभाग याच्यापूर्वी नव्हता असं नाही, निश्चितच होता, पण त्याची आकडेवारी कमी होती। साधारणतः 2024मध्ये 65.78% महिलांनी मतदान केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साधारणतः लोकसभेमध्ये 1952मध्ये फक्त 22 महिला या लोकसभेमध्ये होत्या। 2024च्या मध्ये त्याची संख्या थोडी वाढली, 75 झाली, परंतु एकंदरीतच माननीय मोदीजींचा जो संकल्प आहे की महिलांचा राजकीय क्षेत्रामध्ये अधिक सहभाग वाढावा, त्याच्याकरता हे 33% आरक्षण निश्चितच येणाऱ्या 3 दिवसामध्ये विशेष सत्रामध्ये लागू होणार आहे। याच्या मागचा उद्देश हाच आहे की नारी शक्ती वंदन अधिनियम केवळ एक घटनात्मक तरतूद नसून
47पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीच्या वचनबद्धतेची गती देण्याच्या दृष्टीने हे उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. या नागपूर शहरामध्ये देखील महानगरपालिकेमध्ये आज 100% महिला विविध समित्यांमध्ये आणि महत्त्वाच्या पदांवर आज आरूढ आहेत. या प्रेसमध्ये नागपूर शहराच्या महापौर देखील उपस्थित आहे. नारी शक्ती वंदन अधिनियमच्या संदर्भामध्ये त्या देखील यानंतर बोलतील असे मी त्यांना विनंती करते. आत्ता थोड्या वेळापूर्वीच खरं म्हणजे प्रेस आहे म्हटल्यावर जो नेमका विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने माननीय अर्चनाताई आपल्याशी बोलल्या आहे. अत्यंत महत्त्वाचा महिलांच्या दृष्टीने आणि महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे म्हणूनच समाजाच्या दृष्टीने देशाच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या विषयाने आज आम्ही तुम्हाला माहिती असलेल्या विषयाला पुन्हा नव्याने माहिती द्यायसाठी या ठिकाणी आहोत. माननीय अर्चनाताई, प्रगतीताई, दिव्याताई, शिवानीताई, सारिका आणि अश्विनीताई या ठिकाणी या प्रेसला आपल्यासमोर उपस्थित आहे. आता ताईंनी सांगितलं त्याच्यानुसार आकडेवारी खरं म्हणजे तुमच्याकडे सगळी आलेली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की सप्टेंबर 2023मध्ये जो महिलांच्यासाठीचा म्हणजे विशिष्ट राखीव आरक्षित जागांसाठीचा कायदा आहे, अधिनियम आहे, तो खरं तर पारित झालेला आहे. पण तो खऱ्या अर्थाने पुन्हा अगदी म्हणजे प्रत्यक्षात प्रचलित येण्यासाठी अगदी आत्ता माननीय मोदीजींच्या माध्यमातून 16-17 तारखेला जे हे विधेयक येऊ घातलं आहे त्यासाठी त्याची चांगल्या पद्धतीने सर्व देशभर प्रसिद्धी व्हावी आणि महिला मोर्चाच्या माध्यमातून सगळ्या महिलांच्या माध्यमातून खरं म्हणजे हा काही भारतीय जनता पक्षाचा असा विषय नाही तर सर्व पक्षीय महिलांनी या गोष्टीचा उहापोह करावा, याची म्हणजे याचा प्रोपगंडा व्हावा या अर्थाने खरं पाहिलं तर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे, जो मुळात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचा असला तरीसुद्धा सर्वच पक्षाच्या महिला याच्यामध्ये सहभागी राहणार आहेत. आपल्याला माहिती आहे की आता सांगितलं त्याप्रकारे महानगरपालिका, नगरपंचायती याच्यामधला मोठा सहभाग असेल तरीसुद्धा राज्यसभा, लोकसभा या सर्व ठिकाणी जो सहभाग आहे तो कमी प्रमाणात आहे. आणि 22 महिला सुरुवातीच्या लोकसभेच्या काळात म्हणजे या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होत्या. आता ती संख्या वाढली, 75 झाली. अशा प्रकारे सगळ्या म्हणजे लोकसंख्येच्या अर्धा टक्के 50% वाटा असणाऱ्या महिलांच्या बाबतीत त्यांनी राजकारणाचंही नेतृत्व तेवढ्याच ताकदीने करावं. त्याचं कारण असं आहे की महिला ज्यावेळी ज्या गोष्टीचं नेतृत्व करतात त्यावेळी समाजात त्या गोष्टीची प्रकर्षाने जी उलट म्हणजे कामगिरीचं जे फळ येतं ते अतिशय चांगलं आहे. या गोष्टीचा आपल्याला सर्वांना अंदाज आहे आणि तेवढ्याच एका कारणास्तव एका चांगल्या राजकीय पक्षाकडून हा विषय आला, माननीय मोदीजींनी हा विषय टाकला आणि सर्वच पक्षांनी त्यासाठी कुठल्याही प्रकारचा म्हणजे सगळ्यांचा त्याला पाठिंबा मिळाला. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. मला आनंद व्यक्त करावासा वाटतो की महिलांचा सहभाग राजकारणामध्ये झाल्यामुळे जो एकूणच GDPचा विकास असेल, ज्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत ताकदीने, त्या सगळ्या गोष्टींसाठी निश्चितपणे आपण एकत्रित पुढे जाणार आहोत. आणि यासाठी पाऊल उचललं आहे ते माननीय मोदीजींनी. त्यासाठी मी मनापासून आमच्या सर्वांच्या तर्फे माननीय मोदीजींचं आणि जे विधेयक त्या ठिकाणी आता पारित झालं आहे त्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात संसदेमध्ये जे केलेलं आहे त्या सर्वांचं देखील अतिशय मनापासून स्वागत या ठिकाणी करते. मला हे सांगताना केवळ आणि केवळ एवढ्यासाठी अधिक आनंद होतो आहे, महिलांच्या ज्या काही सोयी अडीअडचणी असतील, ज्या सोयी महिलांच्यासाठी असतील त्या पूर्ण होत असताना म्हणजे पाणी, स्वच्छता, वीज या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन महिला ज्या आहेत त्या देशाच्या प्रत्यक्षात विकासाच्या दृष्टीने या विधेयकामुळे आपला हातभार अधिक प्रात्यक्षिक रीतीने, अधिक प्रत्यक्ष रीतीने लावू शकतील या गोष्टीची खात्री या विधेयकामुळे होते. आणि खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाला जी अधिक ताकदीची चालना मिळणार आहे. एकीकडे महिलांच्या बाबतीत जसं असं होते की त्यांनी व्यवसाय करायचा, उद्योजक बनायचं, यावेळी बरेचदा आपण पाहतो की एका विशिष्ट परिघामध्ये महिलांनी काम केलं पाहिजे असा महिला काम करतात. पण माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं तर लखपती दिदीचा विषय असेल, जिच्यामध्ये ती उद्योजिका होत असेल, ड्रोन दिदी हा देखील एक नवीन संकल्प म्हणजे
आपल्या जो रेग्युलर जो परिघ आहे त्याच्या पलीकडे जाऊन आता महिला काम करतील. राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा जो भाग आहे म्हणजे सहभाग आहे तो अधिक मोठ्या प्रमाणात वाढेल. किंबहुना आरक्षणाची गरजच काय असं म्हणत असताना बरेचदा असं होतं की आता तर सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला काम करतातच आहे, मग आता कशाला आरक्षण, असं एखादी वेळ होऊ शकत असेल, वाटू शकत असेल. पण तरी देखील खऱ्या अर्थाने आरक्षण जर मिळालं तर तेवढ्या ताकदीने महिला त्या ठिकाणी काम करू शकतील. म्हणून या विधेयकाचं स्वागत आणि तुमच्यापर्यंत माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे. आपल्याला विनंती ही आहे की या विधेयकाच्या संदर्भाने अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांच्यापर्यंत ही माहिती आपण पोचवावी ही विनंती. नमस्कार, धन्यवाद. होत होते की त्यांना जागा मिळत नाही किंवा त्यांना तो स्थान मिळत नाही. आता या विधेयकने पुढच्या याच्यामध्ये इलेक्शनमध्ये महिलांची दावेदारी राहील, महिलाही आमदार होतील, खासदार होतील, ही खंत दूर होईल. 100% दूर होईल. आरक्षण हे त्यासाठीच आहे. आरक्षण मिळाल्यामुळे ती खंत उरणारच नाही, कारण तेवढा आकडा जो असेल तो त्यांचा फिक्स झालेला असेल. त्यामुळे ते म्हणजे केवळ आता आरक्षणाशिवाय ज्या कमी महिला त्या म्हणजे सहभागी होत्या तो आकडा आता निश्चित संख्येमध्ये सहभागी असणार आहे. त्यामुळे ती खंत राहणार नाही. देशव्यापी नारी शक्ती वंदन अधिनियमाचं जे अभियान आहे त्या अनुसरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याच्यात नागपूर शहरामध्ये दिव्याताई दुर्डे आणि प्रगतीताई पाटील यांच्या नेतृत्वात देखील हे अभियान आपण राबवणार आहे. संविधान चौकामधनं जी पदयात्रा निघणारच आहे. या व्यतिरिक्त सहीचं कॅम्पेनियन पण आपण करणार आहे की या बिलाच्या समर्थनामध्ये महिलांनी आपलं समर्थन द्यावं या बिलाच्या फेवरमध्ये. याच्याकरता सहीचं पण अभियान आपण राबवणार आहे. त्यानंतर सर्वदूर व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण एक मिस कॉल जो नंबर आहे हा देखील व्हायरल केलेला आहे की तो मिस कॉल देऊन महिलांनी किंवा नागरिकांनी या बिलाला समर्थन द्यावं अशा प्रकारचं देखील अभियान आहे. तो जो मिस कॉल आहे तो देखील आपण आपल्या वृत्तपत्राच्या आणि मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित करावा. 9667173333 4 times 3 असा हा मिस कॉल पण देऊन आपलं समर्थन. फंड नहीं है तो लाडली बहन योजना बंद कर दीजिए, उस पर आप क्या कहना चाहेंगे? क्योंकि जैसे नारी की बात हो रही है तो अभी लाडली बहन योजना से बहुत लोगों का घर मतलब थोड़ा बहुत हेल्प हो जाता है, तो उसकी आप क्या करेंगे? लाडली बहन योजना ये बंद होने वाली योजना नहीं है. माननीय देवेंद्र जी फडणवीस और एकनाथ जी शिंदे इनके नेतृत्व में महाराष्ट्र में ये बहुत अच्छी योजना शुरू हुई है और निश्चित रूप से जो पात्र लाभार्थी है वो पात्र लाभार्थी इससे वंचित ना रहे इसके लिए निश्चित रूप से प्रयास किया गया है और काफ़ी मात्रा में महिला इसका लाभ भी उठा रही है.